मित्रांनो मला घाबरायला होत होतं, नाही तर मी पण पकडले असते. त्याचे डेंगे बघा केवढे मोठे. पण मी पकडले, पण माझ्या पप्पाने पकडले आता. फोटो काढा बघा कसे आहे ते. तर मित्रांनो हे आम्ही आता खेकडे आणलेले आहेत. हा बघा डेंगा त्याचा केवढा मोठा आहे. आणि हे आहेत खेकडे. हा कसा पळतोय बघा, असं जोरात पळतोय बघा. मेघा घाबरते. तर त्याला दोरे बांधलेले ते काढून घेणार आम्ही आता. आणि तुम्हाला आजची पुढची रेसिपी आम्ही त्याला साफ केल्यावर दाखवतो. मित्रांनो आमचं खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे आता. तर आता हे बघा मस्त शिजलेलं आहे कालवण, हे बघा. आणि हा डेंगा बघा केवढा मोठा आहे. आणि मस्त रस्सा पण मस्त झालेला आहे. तरी आली आहे मस्त रस्स्याला. तर आता आपण भेटू जेवणावर. तर चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. हा 76वा प्रजासत्ताक दिन आहे आपला. तर त्याच्या तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. तर आज संडे आहे. तर आज आम्ही चाललो आहो खेकडे आणायला. म्हणजे कुर्ल्या, कोण कुर्ल्या बोलतो, खेकडे बोलतो, चिंबोऱ्या बोलतो. ते आणायला चाललो आहे आम्ही डोंबोलीला. तर आजचा आमचा हा ब्लॉग, नवीन ब्लॉग आम्ही घेऊन येणार. त्याच्यात आम्ही खेकडे दाखवणार आहोत. आम्ही कुठून घेतो खेकडे. तुम्हाला लास्ट टाइम जसं बोललेलो मी सुकी मच्छी आणायला गेल्यावर की मी खेकडे पण घेतो त्या काकांकडून. तर आज आम्ही तिकडे चाललो खेकडे आणायला. तर आपण आता आम्ही मार्केटला गेल्यावर भेटू. तर चला. आम्ही मार्केटला जाऊन रिक्षा पकडलेली आहे. तर आता आम्ही मार्केटला चाललो आहोत. तर आता आम्ही भेटू मार्केटमध्ये. चला मित्रांनो, आम्ही फिश मार्केटला पोचलेलो आहे. तर आता खेकडे घेऊया, तिकडे बघूया काय काय खेकडे भेटतात ते. तर चला. मासे आणलात का? त्या खेकडेवाला मावशी आहेत गणेश मोरे काका, तुम्हाला माहिती असतील. तर त्यांनी खेकडे आणले आमच्यासाठी. सकाळी नव्हते. मला घाबरायला होत होतं, नाही तर मी पण पकडले असते. त्याचे डेंगे बघा केवढे मोठे. पण मी पकडले, पण माझ्या पप्पाने पकडले आता. फोटो काढा बघा कसे आहे ते. तर मित्रांनो मी खेकडे घेतलेले आहेत. तर आता आपण त्याची रेसिपी जाऊन घरी बघू. तर चला मित्रांनो, आम्ही आता खेकडे घेऊन झालेले आहेत. तर आम्ही आता चाललो आहे नाश्ता आणायला गोल्डन स्वीटमध्ये. तर आता आम्ही नाश्ता काय काय तुम्हाला दाखवतो. तर चला मित्रांनो, आम्ही आता गोल्डन स्वीट ह्याच्याकडे आलेलो आहे फरसान मार्टकडे. आम्ही इथे आता नाश्ता घेऊ. तर काय काय नाश्ता घेतो ते बघू. बघूया मला काय भेटतं ते. ते गोल्डन स्वीट अँड स्नॅक्स डोंबोली वेस्टला. तर कधी आलात तिकडून नाश्ता नक्की घ्या. खूप छान असतं नाश्ता इकडे. एक मिनिट थोडं. मित्रांनो हे आहे गोल्डन स्वीट्स. तिकडे मी नाश्ता घ्यायला येत असतो. हो ना. ये गोल्डन स्वीट के ओनर है. ये यहाँ पे नाश्ता लेते हैं. तो कभी भी आप इधर आओगे तो आप नाश्ता ले सकते हो. आणि तुम्ही कधीही नाश्ता घेऊ शकता यांच्याकडे. यांचा नाश्ता खूप चांगला असतो. तर आम्ही कधी आलो इकडे की आम्ही नाश्ता घेतो. समोसा ढोकळा खूप छान भेटतो यांच्याकडे. तुमचं नाव काय? यांचं नाव निखिल आहे. तर कधी आलात तुम्ही डोंबोली वेस्टला तर
तर यांच्याकडे जरूर नाश्ता घ्यायला या. यांचा नाश्ता खूप छान भेटतो. तर आम्ही कधी आलो तर इकडून नाश्ता घेत असतो. तर चला. तर मित्रांनो, हे आम्ही आता खेकडे आणलेले आहेत. हा बघा डेंगा त्याचा केवढा मोठा आहे. आणि हे आहेत खेकडे. हा कसा पळतोय बघा, असं जोरात पळतोय बघा. मेघा घाबरते. तर त्याला दोरे बांधलेले ते काढून घेणार आम्ही आता. आणि तुम्हाला आजची पुढची रेसिपी आम्ही त्याला साफ केल्यावर दाखवतो. हे आपले डेंगे असतात, म्हणजे पाय असतात खेकड्यांचे, ते आपण आता मिक्सरला लावून घेणार आणि मिक्सरला लावून ते बारीक करणार आणि मग त्याचं पाणी गाळून घेणार आणि ते पाणी आपण खेकड्यामध्ये टाकणार. त्याच्याने काय होतं मित्रांनो, तरी चव येते खेकड्याच्या कालवणाला ती एक वेगळी चव येते. तर आता तुम्हाला हे पाणी झाल्यावर आम्ही दाखवू, त्याचं ग्राइंड करून झाल्यावर. तर चला. तर हे बघा, हे आपण मगाशी मिक्सरला लावलं ना पाय, ते आता गाळून घेते, बारीक करून घेतले. आता आपण गाळून घेऊया. असं गाळणीमध्ये काढायचं आणि त्याचं पाणी असं गाळून घ्यायचं आणि मग ते मसाल्यात टाकायचं. ओके. चला आता आम्ही तुम्हाला जेव्हा खेकड्याची रेसिपी बनवायला गेल तेव्हा आम्ही दाखवू. तर चला. आता आपण खेकड्याची रेसिपी बनवायला घेतलेली आहे. आता तेल तापलेलं आहे आपलं. आता आपण कांदा टाकूया आणि लसूण, कांदा आणि लसूण फोडणीला तो परतून घेऊया. तो लाल होईसर जरा परतून घेऊया. ब्राऊन कलर येईल कांद्याला. आता आपण कांदा आणि लसूण चांगला तेलामध्ये परतून घेतलाय. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हळद थोडीशी, आलं लसूण पेस्ट थोडीशी टाकूया. आलं लसूण कोथिंबीर ह्याची सर्व पेस्ट आहे ती टाकूया. घरी बनवली होती. आणि 1 चमचा गरम मसाला, आपला मालवणी तिखट मसाला, परतून घेऊया. आता आपण आणि आपण घरी बनवतो कांदा खोबरं लसूण कोथिंबीर टाकून सर्व आपलं वाटप ते टाकायचं याच्यामध्ये. ते आमचं घरगुती आम्ही बनवलेलं कांदा खोबरा आणि सगळं वाटण भाजून घेतलेलं वाटण आहे, ते सर्व मिक्स केलं आहे आम्ही आता याच्यात. परतून घेऊया आता आपण सर्व असं. आता हे सगळं परतून घेतलेलं आहे आपण. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया थोडंसं. आपले हे खेकडे आपण आता त्याच्यामध्ये आम्ही साफ केले. बघा इकडे घे ना. आम्ही साफ केलेले आहेत. आता ते त्याच्यात आपण सोडायचे. आणि हे डेंगा बघा किती मोठा आहे. आता तुम्ही जर तयार झाला तुम्ही खाऊन जातो दाखवेल किंवा मस्त कसं काय आहे ते सगळं. त्याचे छान डेंगा आहेत. हे आपण सोडूया याच्यामध्ये सर्व. हे बघा आता आपण पाणी टाकलंय आणि ते टाकलेले आहेत. आता याला एक उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर आपण ते पाणी टाकायचं.
जे आपण ते आता मिक्सरला ग्राइंड हा केलं ते मिक्सरला ग्राइंड केलं ते आपण नंतर दाखवूया. चला हे बघा आता हे एक उकळी येते, ह्याला आली थोडी थोडी. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ते मगाशी ना मिक्सरला लावलं आपण ते पाणी आणि गाळून घेतले. हे बघा हे गाळलेलं पाणी, ह्याला खरी चव असते खेकड्यांना. आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये असं सोडायचं आणि मग थोडंसं ढवळून घेऊया. ते पाणी टाकल्यावर मित्रांनो ऍक्च्युली खेकड्याला खरी चव येते हा त्या वेगळीच. त्याच्यानेच म्हणजे खेकड्यांना चव येते चव येते जास्त. ऍक्च्युली. आणि आपण मीठ टाकूया आता चवीनुसार मीठ टाकूया. आणि आता चांगले शिजून घेऊया. आता ते शिजायला टाइम लागतो. आता हे मस्तपैकी असे शिजून झाले की तुम्हाला मी दाखवते खेकड्याची. आणि आमच्या खेकड्याचं कालवण झाल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही भेटू जेवणावर. तर चला मित्रांनो आमचं खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे आता. तर आता हे बघा मस्त शिजलेलं आहे कालवण. हे बघा आणि हा डेंगा बघा केवढा मोठा आहे. आणि मस्त रस्ता पण मस्त झालेला आहे, तरी आली आहे मस्त रस्त्याला. तर आता आपण भेटू जेवणावर. तर चला. तर मित्रांनो आज आमची खेकडा ताई तयार झालेली आहे. तर हे आहे खेकड्याचं कालवण. हा बघा डेंगा केवढा मोठा आहे, कांदा, चपाती आणि भात. तर आता आम्ही आता जेवणार आहोत आता. तर आमची खेकडा ताई तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्हाला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर आमचं असं तुमचं प्रेम राहून दे. तर चला बाय. गणपती बाप्पा मोरया.